नमस्कार, मी सोनाली. बालुशाही म्हटलं की घरातील सगळ्यांचाच अगदी आवडता पदार्थ. तर आज बनवूया अगदी रसरशीत, आतपर्यंत रस भरलेली बालुशाही रेसिपी, तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर चला वेळ न घालवता पटकन ही रेसिपी चालू करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. मी इथे एक परात घेतलेले आहे. एका वाटीने 2 वाट्या मी या परातीमध्ये मैदा मोजून घेतला. आता याच्यामध्ये 5 चमचे तूप घालून घेणार आहे. तूप घातल्याने बालुशाही अगदी रसरशीत अशी बनून तयार होते. आता हे तूप या पिठामध्ये चांगलं असं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे, की जेणेकरून बालुशाहीच्या आतपर्यंत पाक शिरले जाते आणि बालुशाही रसरशीत होते. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथे खायचा सोडा घालून घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेणार आहे. आपण ज्या पद्धतीने चपात्या बनविण्यासाठी कणिक मळतो अगदी जोर लावून, त्या पद्धतीने हे कणिक मळायचं नाही. अगदी हलक्या हाताने हे बालुशाहीचं कणिक मळून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे कणिक मळून घेतलेलं आहे. आता 10 ते 15 मिनिटासाठी हे कणिक मी झाकून ठेवलेलं आहे. आता एका कढईमध्ये 1 वाटी साखर घालून घेतली आणि साखर बुडेपर्यंत पाणी घालून घेतलं. आता या पाकाला 1 उकळी येऊन द्यायची आहे. या पाकामध्ये मी 5-6 वेलच्या घालून घेतलेल्या आहेत आणि याला 1 उकळी येऊन देणार आहे. पाक बनून तयार झालेला आहे आणि इकडे पिठाला सुद्धा 15 मिनिटं झालेले आहेत. परत एकदा हलक्या हाताने मी हे कणिक मळून घेणार आहे. आता एका सुरीच्या मदतीने अशा प्रकारे हे कणिक मी कापून घेणार आहे, की जेणेकरून बालुशाहीला खूपच छान अशा लेयर सुटतात आणि पाक आतपर्यंत शिरतं आणि बालुशाही एकदम रसरशीत अशी बनून तयार होते. आता पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन अगदी हलक्या हाताने बालुशाही बनवून घेणार आहे. बालुशाही चवीला जेवढी चांगली लागते तेवढीच बनवायला सोपी आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या बालुशाही इथे बनवून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने जर तुम्ही बालुशाही बनवाल तर बालुशाही अगदी रसरशीत बनून तयार होते. आता चुलीवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम कडकडीत असं गरम करायचं नाही. अगदी नॉर्मल गरम असल्यावरतीच या बालुशाही आपण या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि हळूहळू तेल जसजसं गरम होत जाईल तसतशा बालुशाही चांगल्या प्रकारे तळल्या जातील. अगदी कडक तेलामध्ये या बालुशाही तळायच्या नाही, नाहीतर बालुशाही फुलतसुद्धा नाही आणि आतमध्ये कच्च्या राहतात. म्हणून मीडियम गॅसवरतीच बालुशाही तळून घ्यायच्या आहेत. बालुशाही जसजशा चांगल्या प्रकारे तळल्या जातील तसतशा त्या तेलाच्या वर येतील. तर आता बालुशाहीचा रंगही चेंज झालेला आहे आणि बालुशाही तेलाच्या वरती आलेले आहे. आता मी सगळ्या बालुशाही काढून घेणार आहे. आता ही बालुशाही पाकामध्ये घालून घ्यायची आणि 7 ते 8 मिनिटं बालुशाही पाकामध्ये बुडवून ठेवायची, की जेणेकरून बालुशाही अगदी रसरशीत बनून तयार होते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की एकदा अशा प्रकारे बालुशाही बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल.
आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.